शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिवनाम तयान बाधी रोधका, धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधका, एका जनार्दनी शिव निवारी कळिकारांचा भेव, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधका, पांडुरंगा जेने तारिला संसार पुरो, म्हणून विशेषात्या विवेकावरे. प्रस्तुत सेविकार्थ घेतलेला अभंग जगद्गुरु संतश्रेष्ठ पैठण निवासी असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा भगवान शंकरावर अशा प्रकारचा उपासनेपर अभंग आहे. तर महाराज या अभंगामध्ये भगवान शंकराचं काय वैभव आहे आणि त्या भगवान शंकराची भक्ती मला घडावी आणि असं या अभंगात सांगते. त्याचं फलसुद्धा काय खूप मोठं आहे आणि म्हणून या ठिकाणी मला बाकीचं काय नको, तर त्या शंकराची भक्ती मला हवी आहे. आणि कारण काळाचं सुद्धा भीती या ठिकाणी देव ठेवीत नसतो. कामक्रोधाची पीडा सुद्धा त्या शंकराच्या भक्तीनं होत नसते आणि कोणत्याही प्रकारचा ताप त्या ठिकाणी जीवाला होत नाही. कारण भगवान शंकर अशा प्रकारची कृपा करीत असतो की त्या जीवाचं कल्याण करीत असतो. म्हणून हा श्रावण महिना आहे आणि आपल्या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्यामध्ये आणि या महिन्यामध्ये भगवान शंकराच्या भक्तीची खूप रेलचेल असते. तरी काय भक्ती आणि आपल्या गावात मंदिरच आहे, पुरातन अशा प्रकारची भक्ती चालू आहे आणि त्यानिमित्तानं हा 4 महिने सप्ताह आणि आजची पहिली सेवा म्हणून आपण भगवान शंकराला नमस्कार करतो. कारण भगवान शंकर अशी देवता आहे तर ती भोळी आहे. भोळे आहे म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी भक्ताविषयी कृपाळू आहे. कारण जास्त त्या भक्तांचं काही भक्ती पाहणारी नाही आणि जास्त त्याला बेदर करायला लावणारे सुद्धा नाही. ताबडतोब फल देणारे, प्रसन्न होणारे अशा प्रकारची देवता आणि भगवान शंकर आहेत. आणि म्हणून शंकराविषयी नाथांना सुचलं आणि म्हणून त्या ठिकाणी अभंगाद्वारे त्या भगवान शंकरांचं काय वैभव आहे आणि अशा शंकराची भक्ती मला अखंड घडो अशी इच्छा या अभंगात व्यक्त करते. विठ्ठल की ज्याला जास्त या ठिकाणी भक्ती करायचं काम नाही किंवा जास्त काही बेदर व्हायचं सुद्धा काम नाही.
आणि भगवान शंकर असा काही देवता आहे तर ती काही त्या भक्तांची जास्ती भक्त पाहतच नाही, कारण ते भक्त कसा आहे हे सुद्धा तो देव बघत नाही. आपण पाहतो की राक्षस लोकांना त्या देवाची भक्ती केली आणि भक्ती करून त्या देवानं पाहिलं नाही ते राक्षस आहे का कोण आहे, हे पुन्हा आपला बेजार करते का, हे पण त्या देवाने पाहिलं नाही, कारण देवच भोळा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्याला त्या ठिकाणी जास्त त्या भक्ताची कसोटी वाटत नाही, त्या भक्ताला जास्त ताणा वाटत नाही, कारण त्याला माहिती आहे की अगोदर ताणलेले, कारण सगळे संसारामधले जीव कसे तापलेले. संसार तापी तापलोमी देवा करिताया सेवा कुटुंबाची, म्हणून कुटुंबाची सेवा करू ह्या संसार तापामध्ये सगळे जीव तप्त झाले. कारण सगळे कसे वेळ येलोचारी अंतर्बाह्यातकारी कणवन करी कोणी माझी, आतून तापले बाहेरून बी तापले, कारण सगळे संतप्त झाले. कारण आतून मनावत काम क्रोध लोक हे आतून त्रास देते, आता बाहेर म्हणा हे धन स्त्री पुत्र हे लोक भक्त इष्ट मित्र संसार पसारा यायचा ताप आहे. कारण जीवाला काय आहे सगळीकडून तापच आहे, म्हणजे सगळे जीव कसे तापतले, सगळ्याला काय ताप आहे. आणि तो ताप संसारामधलं काहीतरी भेटलं तरी पण ताप जात नाही. आता ताप चालला का ताप वाढत लागला, आता ते अंगातला ताप गेला तो ताप पुन्हा हा सुद्धा काय ताप आहे. कारण तुकाराम महाराज ताप सांगते सगळ्याला काय ताप आहे. कशाचा? आतून काम क्रोध आहे, नेहमी जाळायला लागले. काम म्हणजे काय? काम म्हणजे इच्छा, अनेक प्रकारच्या इच्छा, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, मन काय भरतच नाही. इच्छा इच्छा द्वेष क्रोध आहे मनामध्ये, काही नाही भेटलं की क्रोध आहे, पुन्हा लोभ आहे, किती भेटू द्या. तसं अग्नीमध्ये काही टाकू द्या पण अग्नी काही इजत नाही, उलट आपण पाहतो की जास्तच वाढतो. तसं मनातली भूक आहे ती काही कमी होत नाही, जे जे द्या ते 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 त्याला कमीच पडायला लागले. आणि अशा प्रकारचा त्या ठिकाणी संसारामध्ये याच्यामुळेच कोणाला सुख भेटत नाही की संसारी माणसानं कळून घेतलं पाहिजे हे मनातले काम क्रोध आहेत का ते आपले वैरी आहेत. कारण काम क्रोध लोक हे जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत देव सांगते की कोणालाच सुख झालं असं मी पाहिलं नाही. हे जवळवरी जिवंत हाती तवरी निकयाची प्राप्ती, हे माझे कान न ऐकती देव म्हणे. देव सांगायला लागले जोपर्यंत हे काम क्रोध लोक जिवंत आहेत तोपर्यंत निकयाची प्राप्ती म्हणजे जीवाचं कल्याण झालेलं माझ्या कानानं मी ऐकलं नाही. आता आपले मेले का जिवंतच आहे, ते कसं आहे हे काम क्रोध लोक हे जोपर्यंत जिवंत आहेत का तोपर्यंत जीवानं समजू नाही की मी सुखी होईल म्हणून. कारण देव सांगायला लागले हे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जीवाला सुख होणारच नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी हे नष्ट करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. काय? काम क्रोध लोभ. कारण देवानं सांगितलं काम क्रोध तथा लोभ तस्मान देतत्रयं त्यज्यत. का? तर ते तीन नरकाचे द्वार आहेत. त्रिविधम नरकेशदम द्वार नाशयमात्मनः काम क्रोध तथा लोभ तस्मान देतत्रयं त्यज्यत. हे तीन आहेत ना, कारण नरकाला जायला तीनच दरुज आहेत, चौथा दरुजच नाही. म्हणून ज्याला ज्याला जायचं असं त्याने ह्या रस्त्यानं जा. कोणत्या? काम क्रोध आणि लोभ तीन दरुज आहेत, चौथा दरुजच नाही.
कारण ज्यांच्याकडे काम क्रोध आणि लोभ असतात तर ते निश्चित त्या ठिकाणी दररोज वाट नरकामध्ये जाणार. म्हणून ह्या तिघांचा त्याग कर, कारण हे शत्रू आहेत, हे नरकाचे द्वार आहेत. म्हणून यांचा त्याग कर. हे असताना कोणी सुखी होत नाही, कारण हे जीवाला दुःख देते, हे वैरी आहेत. म्हणून याचा नाश कर. आणि म्हणून आपल्याला कळायला पाहिजे कोण आपलं आहे आणि कोण आपलं नाही. नाहीतर मग आपण पाहतो आम्ही तुमचेच आहेत, आम्ही तुमचेच आहेत असं म्हणून त्याच्या भरोश्यावर बसलं हे पळायलाच समजू नाही. कारण आपलं कोण त्याला वाटतं मग कसं झालं बाबा आपण एवढं मतदान धरलं होतं, कुंकड गेलं का मग, अरे तो हे नव्हतेच, तो या संग होते दिसते फिरायला इकडं तिकडं, पण खरे कामाला येणारे ते नव्हते. तसे या ठिकाणी काम क्रोध लोक फसायला जीवाला, जीव काय घासलेला आहे, कारण यांची संगती धरली. इच्छा वाढविते वेद इच्छेचे बांधिले, इच्छा आहे. कारण इच्छा एक अशी वस्तू आहे ती पूर्ण होत नाही. इतकं झालं की झालं, त्याला वाटतं घर बांधलं ना की मग झालं, घर बांधलं लगेच पोराचं लग्न येतो. काय नाही एवढं लग्न झालं का आम्हाला तेच करायचं, दुसरं काही कामच नाही. लगेच लग्न झालं की ते त्या सुनाला सांभाळण्यासाठी राहावं लागतं घरी. पहिलं जमत होतं, म्हणले आता पुरीला सुधरत नाही, नवीनच आहे, एकदा झालं घरी कोणी तिला सांभाळायसाठी, इकडून तिकडून रुळली ती लगेच मग पाळणा हालायसाठी जमतच नाही. म्हणले आता लयच अंगावर आहे. असं करता करता गुंतली का नाही, आता खेळतं झालं, आता घरी थांबतच नाही, ते रस्त्यावरच पळते. आणि गेलं कुठं तर मग काय करावं, नालीत पडलं, चुलीत गेलं, कुठं गेलं, हातपा जळाला, काय करावं, जमतच नाही. म्हणले आमचा हेच म्हणत होते, एवढं झालं की तेच करायचं, एवढं झालं की तेच करायचं. संसार तुला सोडीतच नाही. पुढं जाऊस तर तो डायरेक्ट कुठं घालणार एक सप्रेस गाडी मसन वाटा पाठीमागे मंदिर भगवान शंकर एवढी शहाणी देवात आहे की त्यासाठी शहाणीच नाही कोणती. कारण त्याला माहित होतं सगळे कुठं येणार आहे, इथंच येणार आहेत सगळे. अगोदर कुठं जाऊन बसा, कैलासाचा भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती, याला म्हणजे भोळा. आता भोळा आहे का शहाणा आहे? शहाणा आहे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, कोणला जो त्याच्याकडे जाईल त्याला. पण तो भक्तानं देवाकडे जायला पाहिजे. पण देवासाठी जावा काहीतरी भेटायसाठी जावा. बरेच लोक देवाकडे येते पण देवासाठी कितीक जाते याच्यात मोठी शंका आहे. शंका घ्यासारखं आहे. देवाकडे आले पण देवाकडेच आले का याच्यात काय शंका आहे. कारण बऱ्याच लोकांना वाटत असतं चला बरंच काय करून पाहिलं, आपलं काही संसार जमला नाही, आता थोडं देवाचं टेकन घेऊन पहा. कारण देवाला काय करा मधात धरा, तो तरी आपल्याला काही करू लागल काय संसार. कारण याच्यात होईना
मग टेकन कोणाचं ह्याचं? मग देवाकडे एवढा करता कसं काय झाला? त्याच्यानं झाला. घ्यायला वाटतं आपल्या जनाचं काही होईना, आता काय करा, देवाचं टेकन घ्या. सगळ्याला वाटतं आपण देव देव करा, पण देवासाठी का? आणि जे देवासाठी, कारण देवाला काहीच मागावं, कारण काहीच मागू नये देवाला, कारण देवाला मागायचं म्हणलं की मग सकाम भक्ती झाली. मागणं म्हणलं की देवाला आवडत नाही, कारण ती बदली व्हायला लागली. हे हाताने द्यायचं, ते हाताने घ्यायचं, हे देवाला आवडत नाही. देवाला प्रेम आवडतं, आणि प्रेमामध्ये काय नसतं, मोजणं नसतं, देणं असतं. त्याच्यात देणं असतं, त्याला काय म्हणायचं? प्रेम. म्हणून तुकाराम महाराज देवाला सांगते, प्रेम देई प्रेम देई, प्रेमाविना नाही समाधान. कारण प्रेम पाहिजे, म्हणून देवाला काय मागा? प्रेम मागा. प्रेमाविना भजन, रंगाविना मोती, अर्धाविना मोती. प्रेमाविना भजन. कारण देवाविषयी काय पाहिजे? आपुलकी पाहिजे. कारण देव कोणाचा आहे? देव माझा, देवाचा. देव माझा वाटला पाहिजे, कारण माझं वाटल्यावर त्याच्यावर प्रेम असतं. माझं असतं ते मला आवडत असतं, किंवा जे माझं असतं तर त्याच्यावर माझी सत्ता असते, किंवा ते माझ्या कामी येणारं असतं, माझ्याविषयी आवड असते. म्हणून देव सुद्धा माझा आहे, म्हणून देवाविषयी प्रेम आपलं पाहिजे. आपला तो एक देव देवाला आपला म्हणते, माझा म्हणते, आपला म्हणते. कारण देव कोणाचा आहे? आपला आहे, माझा आहे. कारण प्रेम भाव पाहिजे, देवाविषयी आपुलकी पाहिजे. म्हणून देवाचं भजन निस्त करावं, आवडीनं करावं. काही काहीचं सवडीनं असतं, काही काहीचं मागासाठी असतं, आणि काही काय ते म्हणजे त्याचं नावच घेऊ नका. त्याच्या नादी लागलं इकडं संसाराचं वाटण होतं. म्हणून आपण काय करा, हे आपलं चाललं का तेच चालू द्या, त्याला काही काम नाही, ते काय करा, देवाचं भजन करा. पण आमच्या मग काय काम आहे? आम्हाला संसार सोयीला लावायचा, संसार नीट करून टाकायचा. आपल्याच्या बापाला झाला नाही, आजारा झाला नाही, यायला होईल का नाही? आणि संसार नीट करायला गेले आणि हेच वाकडे झाले. संसार काय नीट झाला नाही, तो म्हणे की तो यासारखे बरेच गेले आणि मला नीट करायला, परंतु संसार नीट झाला नाही. कारण जीवाला संसार करता येत नाही, म्हणून भगवान शंकराला सुद्धा संसारात स्वारस्य वाटलं नाही. त्याला तर किती होता पसारा, सांडोणी सकळ कैलास संपत्ती, स्मशानात वस्ती रुद्र करी, कासया काळी ब्रह्मसुधावया, आलोक होण्या माझा. भगवान शंकराला काही आवड होती का संसारामध्ये? एक घाई व्यक्त नाही. असं कैलाशीचा राजा, भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, इथला राजा नाही, सगळ्यात मिळून केलेला, लगेच टेकन का आले पडणारा असा नाही. कैलासीचा राजा भोळा
चक्रवर्ती राजा आहे, भोळा आहे, पण इथला नाही, तर कैलास मारला आहे. पार्वतीचा पती योगीराज, योगी आहे, भोगी नाही पुन्हा. कारण राजा असतो ना ते भोगी असतो, आणि भोगी म्हणले की दुःखी असतो. पण आमचा शंकर कसा आहे? योगी आहे. म्हणून भगवान शंकर यांचं वर्णन आलं ते योगी म्हणून आले. कारण देव कशा आहे? योगी आहे. म्हणून भगवान शंकर एक मोठा योगी आहे. योगीराज, योग्याचा राज. कारण आपण पाहतो की ज्ञानोबा आहे सुद्धा काय, ज्ञानराज माझी योग्याचे म्हणून जेणे निगमावली प्रगट केली. योगी कोणला नाही म्हणले? ज्ञानदेवाला म्हणले योगीराज. सांगदेवाला योगी म्हणले, ज्ञानदेवाला योगीराज म्हणले, भगवान शंकराला योगीराज म्हणले. कारण योग्याचं राजे, योगी लोकांचे राजे, तिथे भोग्याचे राजे नाही, सगळे भोगी आहेत. कारण भोगा रोगा जोडून या आरोचिते होकाता म्हणून देव शहाणा आहे. म्हणून ते भोगात नाही दुखला. म्हणजे शहाणे असते का तर ते भोगात नाही दुखत, योग करते, योग करणं. कारण योग्य रस्त्यावर आल्या. कशा आले? योग्य मार्गावर आले. पण अशा प्रकारचे कोण होते ते संसारामध्ये गुंतले नाही. ह्याला माहिती आहे, अरे संसारात जे गुंतले का ते गुंतलेच. म्हणून देवाला सुद्धा त्या ठिकाणी संसारात तो रमला नाही. त्याला रमता येत होते, त्याला काय मिळायचं काम नव्हतं. त्याला समजा होतं, राजा होता, तरी पण संसारात राहायला नाही. कारण त्याला माहिती आहे की संसारात राहायला, संसार काय सुख नाही, दुःख होत आहे. संसारामध्ये जीवाला राहता येत नाही. जीवालाच नाही तर शिव सुद्धा संसारात रमला नाही. मग जीवाला जमून का? कारण जीव आणि शिव, शिव शहाणा आहे आणि जीव याला आहे. आपण कोण आहे? जीव आहे तर जीव आहे. आपण जीव आहे. कारण आपलं चाललंय, आपलं देवाचं. कारण आपण नेहमी विचार करतो की आपण विचार करतो, पण जगासंग करतो आपला विचार. देहासंग करणं आपला विचार म्हणजे खोट्यासंग करणं, जगासंग करणं म्हणजे खोट्यासंग करणं. याची जोड लावून विचार करतो आपण. हे माझं आहे याला धरून विचार करतो, हे मी आहे याला धरून विचार करतो. जे खरं आहे जगाला धरून विचार करतो. पाहना जग कुठे गेलं ना आपण कुठे, पाहना ते कुठं पुढे गेले, यायला धरून आपण विचार करायला लागलो. पण ज्याला धरून आपण बोलतो का ते खरं नाही. कटिका व्यवहार, सर्वहार, संसार, वाया व्यवहार. कारण वाया म्हणजे व्यर्थ आहे. आपण ज्याला धरून बोलायला लागलो का तर ते खरं नाही. म्हणून महाराज या अभंगामध्ये जो खरा आहे आणि जो शहाणा आहे त्याच्याविषयी बोलायला लागले. कारण शिव कसा आहे? शिव म्हणजे ईश्वर. ईश्वर शहाणा आहे, देव शहाणा असतो. म्हणून जीवानं जीवाच्या नादी लागू नये आणि जीवानं देवाच्या नादी लागल्याशिवाय राहू नये. आता देवाच्या नादी लागणं म्हणजे काय? तर देवाचं भजन करणं. विठ्ठल देवाचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. इतकं देवाचं भजन करावं देवाला वाटलं पाहिजे. देवाला असं वाटलं पाहिजे याचं दुःख हरण करावं लागतं, याला जाऊन भेटावं लागतं, याचं कल्याण करावं लागतं. इलाजच नाही. कारण इतक्या हाका मारल्या त्यानं, निस्त्या मारल्या का आवडीनं मारल्या. तुझी चिंता त्याची सर्व आहे, आवडीने भावे देवाला चिंता लागत हो. पण मनात काय काय प्रेम, अंतःकरणात
पाहिजे म्हणून प्रेमावर भजन. कारण प्रेम असलं तर भजन. नाकच नाही न थांब कुठं घालायचं काय लागेल त्या नाक तर लागेल ना तसं मग प्रेम लागेल. म्हणून देवाला प्रेम आलं. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं भावा आहे देव ह्या सुलभ उपाय. कारण देव पाहिजे तुला. पण अगोदर जर विचारलं देव पाहिजे का तर किती जण निघते ना त्याला देव पाहिजे ना. तुम्हाला देव पाहिजे का काय सांगा. कीर्तनाला येणारेला सुद्धा देव नाही पाहिजे. मला पाहिजे तरी देव आता काय म्हणा तुम्हाला पाहिजे त्याला वाटतं दोघं नाही म्हणजे आपण कसं काय म्हणा. शंका आहे. नाही पाहिजे नाहीच म्हणजे नाही पाहिजे देव. आता देवाकडे आलो आपण देव नाही पाहिजे मला जमतो. देव पाहिजे की नाही मग पाठीमागे पाहिजे की नाही देव. म्हणून आपल्याला देव पाहिजे. कारण देवाशिवाय पर्याय नाही. कारण देव सुखरूप आहे. संसार पाहिजे वाटतं पण संसारात मरण आहे. मरावं वाटत का मरावं लागत कसं आहे तुमच्याकडं इलाज नाही ना काय करावं चुकत का इच्छा आहे का काय करावं. म्हणून मरण आवडत नाही. आल्याशिवाय मरण चांगलं असतं का. सोमवारी श्रावण महिना आहे चांगले की नाही मरण नाही. कारण कोणता महिना असू द्या आता श्रावण महिना मला चालू आहे. मग आता सोमवार तर येणारच आहे. आता मरण चांगलं नाही. कारण मरणाचे होते पाहता त्रिभुवन नाही होते. कारण मरणासारखं वाईट नाही हो. सगळ्यात वाईट काय मरण आहे. आणि ते मरण आपल्याच्यानं जात नाही. काही करा किती पैसे कमा किती या किती मोठं व्हा किती असू द्या पोरं वाघासारखे पोरं पाठ बळे पोट बळे काय करते खांदे देते काय करते. नाही जरी खांदे दिले तरी बाकीचे करते त्याची लेवाट काहीतरी वाशी म्हणून असं काही अडचण येणार नाही त्याची. काय करते करून करून एवढंच घालते ना पर्यायच नाही. श्वास घ्यायला काय करावं लागतं त्याला फुकूनच द्यावं लागतं. त्याला काडीच लावावं लागते. म्हणून जीवाला हे जगात त्याची सोय लागत नाही. कारण जे खोटे जीव खरा आहे काही बी घ्या कसं आहे सगळ्या वस्तू मारणार आहे. सगळ्या काय लागलेले हा कमी अधिक प्रमाणात काही लवकर मरते आणि काही उशिरा मरते. सगळ्याला मरण आहे. आजाराला पजाराला बाप नसताना सगळे कुठे गेले आहे ते खूप जाणार पुन्हा सगळे वाटायला लागले. काही पोहोचले आणि काही निघत निघत जाते. काही पोहोचले कुठं पाठीमागं आणि काही हिंगत निघत जायच्या मार्गावर. हे सगळे मरती मेली नेणो किती. महाराज सांगते काही मेलेत आणि काही मार्गावर येत वाटावर येत म्हणले निघले निघले आले आले जवळ आले वाटावरच मेली नेणो किती. काही मेलेत आणि काही मरायला लागले. जे गावाच्या बाहेर आहे ते मेले आणि गावात येत ते मरायला लागले. जगायले का मरायले मरायले ना. मरण आवडतं का. आणि मरण आपलं निवृत्त कोणी करू शकत नाही. कारण मरणातून कोणीच पार पाडू शकत नाही. म्हणून देवाचं भजन करायचं असतं. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तुहा उतरील पार भव दुस्तर नदीचा भव आहे कृपावंत अनंत नदीचा. देव कसा आहे भव नदीतून पार पाडी. भव नदी म्हणजे जन्म मरणाचा सागर भव सागर त्याच्यातून देव पार पाडेल. कारण देव कसा आहे भव आहे कृपावंत. कृपावंत आहे देव कृपाळू आहे. कार्यनाथवेशी कृपाळू देवासी संत कृपाळू आहेत. देव पण कृपाळू आहे. कृपाळू सज्जन
तुम्ही संत जग. कारण दोनच व्यक्ती कृपावले जगामध्ये, संत आणि देव. म्हणून आपण त्यांना शरण गेलं पाहिजे. म्हणून देव शहाणा आहे आणि देव म्हणजे शिव. तो शहाणा आहे. कारण का शहाणा आहे? तो रामला नाही. कुठं आपलं पडकं घर असतं, एक नाही धरण भाराभरची द्या, काही नीट नाही. पण इतकं प्रेम संसारावर निघवाच वाटत नाही, निघवाच वाटत नाही. बळच काढावं लागतं. काय बापा म्हणलो तुम्हाला मी येईन वारीला, येवाच लागते. मनात असतं का? पण जाताना 17 बाऱ्या पाहतो. कुत्र्यावर ध्यान द्या, बैलावर ध्यान द्या, वासरावर ध्यान द्या, कुठं कोणा काहीतरी वावरा तरी चक्कर राहू द्या. पेरणी राहिली जाचत नव्हतं. पुन्हा गेला तरी फोन सुरू असते. ते घरच्याला वाटतं पंढरपूरला गेले आणि ते कुठं असते? इथले नाही म्हणाले मी, गेलेले. घरच्याला वाटतं वाटाणा असते, किंवा मुक्काम आहे, कुठं उतरले असते, गेले कोण बारीला, असं यायला इथून दिसत ते पंढरपूर. कोणला? घरच्याला. आणि त्याला तिथून घरचे दिसतं. कोण पंढरपुरात कोण घरी हे त्याची त्याच. म्हणून भजन केलं. म्हणून तुकाराम महाराज भजन करायला सांगा. कारण चित्त खोटे चालेल, चित्त खोटं आहे आपलं. म्हणून ते देवाचं नाव स्मरण करून शुद्ध करायचं असतं. आपुलाने चित्त शुद्ध करा. एकच काम करायचं जीवनामध्ये. जसं ज्याला पैसा कमायचा का, तो म्हणतो कोणता धंदा करू पडेल. काय पाहिजे? पैसा पाहिजे. धंद्याबद्दल काय नाही, धंदा कोणता करू, पण काय भेटायला? माल भेटायला. मग तशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला चित्त शुद्ध करायचं. काही करून काय करायचं? चित्त शुद्ध करायचं. कारण चित्त शुद्ध झालं की सुखच हो. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, एवढी गोपाळ राहील. देवाकडे जायचं काम नाही, देव तिथं येऊन राहील. त्याला याच आहे, पण ते घाणेरडी जागा आहे. जागा बरोबर नाही, घाण आहे जागा. चित्त कसं आहे? शुद्ध नाही. चित्त शुद्ध झालं की चित्त झाले. चित्त ज्याचे शुद्ध आहे त्याला सगळं काही शुद्ध दिसत असतं. कारण शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही त्याला देव दूर नसतो. म्हणून भजन करायचं असतं. कसाही देवाचं नाव घ्यायचं असतं. सकाळी काकडा म्हणायचाच असतो. म्हणलं काय चेवच येत नाही, कटाळातलं येतो का? जर नियत करावं लागेल ना. इतकं बी लाड करून भुले शरीर मन की ते झोपायला सुद्धा लाडतं. त्याला वाटतं दिवस निघाल्यावर उठाव. माणसं उठतच नाही आणि म्हणून देवाचं भजन होत नाही. म्हणून उठवणे हा प्राप्तकाळी आपल्या संप्रदायामध्ये भजनाला खूप महत्व आहे. देवाच्या नावाला, सकाळच्या भजनाला उठवणे हा प्राप्तकाळी वाचे स्मरा हरे हरे उठवणी वेगेशी. चला जाऊ लोक उठा उठा जागे वारे. आता उठून काय करा? कामाला लागा, स्मरण करा, म्हणून ज्याला परमार्थाचं साधन करायचं त्यानं सकाळचा प्रहर वायाला नाही गेला पाहिजे. कारण सकाळचा प्रहर खूप महत्वाचा असतो. म्हणून पहिले प्रहर में सब कुछ, दूसरे प्रहर में कौन जागे? पहले भोगी, तीसरे प्रहर में चोर जागे, चौथे प्रहर में जोगी. पहिला प्रहर म्हणजे 6 ते 9 पर्यंत सगळे जागे असते. 9 ते 12 पर्यंत भोगी जागे असते आणि 12 ते 3 पर्यंत चोराचं घेऊ राहतो जास्त. कवा? हां 12 ते 3 बरं का, ध्यानात राहूया. आणि मग 3 ते 6 जोगी, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. कारण जाग राहिल्यावर देव कळत असतो. देव कळून घ्यासाठी आलो आपण धन सावडायला, तिथे लोक जमवायला, सगळ्या पण वाह करून घ्यायला नाही आलो. देव कळून घ्यायला आलो. कारण यासाठी घडी देवाचे भजन
आणि कहे ज्ञान नाही तोटे. कारण दुसऱ्या देहात योगच नाही, मग दुसऱ्या देहात नाही का संसार फळ जन्मांती जन्माला सिनारा, कौता जन्मांती